जातीच्या पोरींना मोफत शिक्षण आणि ते जे मंजूर करून देतात आपल्याला उच्च शिक्षणासाठी, नोकऱ्यासाठी, आरक्षणासाठी, योजना मिळवण्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून आपण ते घेतलंय. आता राहिलेला पण घेणार आहे. आता तुमचा पश्चिम महाराष्ट्रातलाच आता तुमचाच नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यंत काहीतरी खालीवर करतील ते. नाही केलं तर मी त्यांच्या मागं लागणार आहे असं सांगितलं. मी विखे पाटील साहेबाला पण सांगितलं, शंभूराजे देसाई साहेब सुद्धा त्या मराठा उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या समितीत आहेत, त्यांना पण सांगितलंय. जेवढे त्या मंत्री आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला सातारा संस्थांचं असलं जे काढ. आता वाट बघतो काढते का नसतं. मी तर मागा लागणार आहे, कारण मी काय भेद करत नाही. महाराष्ट्राला कुटुंब मानलंय, त्यामुळे मी मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसलं जुन्या भाषेत म्हणतात थोट वागणं, तसलं वागत नाही. सगळे मायबाप समाज माझा आहे या राज्यातला. मी सगळ्यांसाठी लढणार, एकालाही मागं सोडणार नाही. फक्त जरा दममानी जाऊ आपण आणि आयुष्याचा मिळू. आता मराठवाड्याचा जे निघाला, हळूहळू टप्प्याटप्प्यानं बरोबर घालू आपण सगळा समाज आरक्षण. तुमचा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तोच करू, टप्प्यानं जाऊ. आपल्याला सवय नाही म्हणून गलं म्हणलं कसं काय ती लगेच दम धरणार. दम नाही आपल्याला, आपण फुगीरच नाहीये. आपल्याला ते फुगीरपणा एक सोडावं लागणार आहे आपल्या अंगातला. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगवले, खोट्या प्रतिष्ठेत त्यांनी आयुष्याचं पदरात पाडून घेतलं. आपल्याला खोटं काय सांगणार. एखाद्या गावात गेला ना एखादा कार्यकर्ता असला की त्याला हे नेते लोक म्हणणार हे सोडून बरं का धरून आणला. आपलं का नसतं, सरळ टंका असतो. आपण काय मागं नसते. आपण कोणचा नेता महाराष्ट्रातला एखादा कार्यकर्ता पशी बसला की ते लगेच म्हणणार तो याशिवाय गाव फुटतच नाही. फुगलं नाही लगेच गोटेच हातात घेतोय. एखादा जर आपल्याला कोणी पोट जात जर म्हणा ना काय चाललं पाठी 150 कप चहा सांगितला ते फुकट मोठेपणा. खोट्या प्रतिष्ठित जगायचं बंद करा आपले लोक. सत्य काय त्याची जाणीव करून घ्या आणि आपल्याला पुढं कसं जाता येईल, आपल्या समाजाचा, आपल्या लेकरा बाळाचा, लेकीबाळीचा आयुष्य आपल्याला कसं मोठं करता येईल त्याच्यासाठी झिजू आपण. आता मी झिजलोय. मी इतकं ह्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झिजलोय की शत्रू सुद्धा झालेत मला. डायरेक्ट माझ्या सुपारी तिथे जात घातपातच. त्याला माहितच नाही सुपारी देणार मी का गोटे सुपारी फोडून द्यायची. सुपारी देते काय करते, काय वाईट करतो मी. गोरगरिबांचे लेकर बाळा मोठे व्हावं हे स्वप्न आहे माझं. मी करायचं नाही. गरीबाला आरक्षण मिळावं हे म्हणायचं नाही मी. तुम्ही समजा आमच्या लोकांचे खून करणार, मी म्हणायचं